नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सौरव विलासराव गायकवाड, किसान कट्टा प्रतिनिधी। आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 आपण म्हणजे आलो इथे माळेगाव ठोकळ या गावामध्ये। आपण म्हणजे आपल्या एका शेतकऱ्यांनी, प्रगतशील शेतकऱ्यांनी किसान कट्टाचं केक आपल्या अद्रकीला सोडलेलं होतं। तर याचे काय रिझल्ट आलेला आहे, यांचा काय म्हणजे आपल्या अद्रक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, प्लॉटमध्ये काय बदल झाले, आपण शेतकऱ्यांकडून स्वतः जाणून घेऊया। आपले छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी राहुल पाटील यांच्या क्षेत्रामध्ये आपण आज आलेलो आहे। ठीक आहे बाबा, तुमचं नाव सांगा संपूर्ण। भास्कर पंडित ठोकळ। बाबाचं नाव भास्कर पंडित ठोकळ, राहणार माळेगाव। किती प्लॉट आहे आपला बाबा? 1 एकर। 1 एकर अद्रक बाबाची आहे। तुम्ही केव्हा सोडलं होतं हे किसान कट्टाचं? ऑटो झाली का सोल्युशन? 8 रोज झाले। साहेब आले होते सोडायला इथं प्लॉट आपले? साहेब होते। बर, आणि काय बदल वाटते तुम्हाला? मला म्हणजे काही चांगला परिणाम वाटला माझ्याला एकदम। पिपाला म्हणजे आमचा जीव लागेल म्हणजे त्याच्यामुळे मी त्याला आणलं होतं। बर, त्याला म्हणलं अद्रक वाचायला आपल्यासाठी। त्यानं पहिल्या दिवशी येऊन पाहून गेलो, मग दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा येऊन हे डबा सोडलं येऊन सरी हे डब्बा सोड। त्याच्यामुळे मला लय फरक वाटला यात। बर, अगोदर अद्रक कशी होती समजा? एकदम हलकी होती लगे, हलकी। जीव लागेल म्हणजे। बर, क्वालिटी आली समजा? एकदम क्वालिटी आली, खोटे निघले बर, तिला म्हणजे काहीच पटीने म्हणजे जवळजवळ 12ने सुधारली ती। 12ने सुधारली? पहिला म्हणजे 4ने झिरो होती, बरोबर। आता ती 12ने आली। असं म्हणजे एकदम क्लिअर झाली ती। तर बाबाने किसान कट्ट्याचं के कार्ब सोडलंय। तर के कार्ब काय करतं तुमच्या जमिनीतलं? जितकंही सेंद्रिय कर्ब आहे, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवतं। आता तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र आणि भारताच्या ज्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब आहे तो दिवसांदिवस ढासळत चाललाय। त्याच्यामुळे आपली जी पिकाची उत्पादकता आहे ती कमी होत चालली। तर के कार्ब काय करतं? सॉईलची फर्टिलिटी वाढवतं, आणि फर्टिलिटी वाढल्यामुळे सॉईलची एकदम प्रोडक्टिव्हिटी वाढतं। म्हणजे थोडक्यात सरळ आहे सांगायचं झालं की मातीची सुपीकता वाढवण्याचं काम के कार्ब करतं। आणि एकदा सुपीकता मातीची वाढली की मातीची उत्पादकता पण त्यानुसार वाढत चालते। तर तुम्ही पण नक्की एकदा के कार्ब सोडा आणि आपल्या अद्रक पिकाला सुटसुटीत करायचा प्रयत्न करा। धन्यवाद।